च्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब ही भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिणच्या माध्यमातून जय भीम. फुले शाहू आंबेडकर दक्षता समिती वार्ड क्रमांक 8 शिवाजीनगर च्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन त्रिवार अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर दक्षता समितीचे अध्यक्ष अरुणजी किनीकर, उपाध्यक्ष अशोकरावजी कांबळे, संघटक आमचे शामरावजी वाघमारे, नाटकर साहेब, शेषरावजी गायकवाड हे सर्व पदाधिकारी आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहोत. मित्रहो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन एकूण 70 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी या देशामध्ये लोकशाही नांदली की नाही हे प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर लोकशाही नांदली म्हणावं तर आताही या भारत देशामध्ये दलितांवर, बौद्धांवर अन्याय अत्याचार सततपणे चालू आहेत, प्राणघातक हल्ले चालू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सुंदर अशी भारत देशाची घटना लिहून दिली, पण काही जातीवादी घटनेला बदलण्याचे काही षडयंत्र या देशामध्ये चालू आहेत. किंवा बाबासाहेब म्हणाले होते, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आम्ही शिकलो, संघटित आम्हाला होता आलं नाही. आज काळाची गरज आहे. संघटित गटतट विसरून एक सामाजिक बॅनर खाली सर्व बौद्ध बांधव आले पाहिजेत. काळाची गरज आहे. या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर दक्षता समितीच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचं काम दक्षता समिती करत असते. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम करत असताना बाबासाहेबांचे विचार पेरण्याचं काम या बौद्ध समाजामध्ये नसून बहुजन समाजामध्ये हे समिती, दक्षता समिती करत असते. आजच्या या परिस्थितीला पाहून अनेक शिकले सवरलेले विद्यार्थी असतील, त्यांचं प्रबोधनाचं काम फुले शाहू आंबेडकर दक्षता समिती सातत्याने करत असते. बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं. खऱ्या अर्थानं ते काम जर आपण सर्वांनी मिळून केलं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना एक अभिवादन या ठिकाणी होईल, मला असं वाटते. या सर्व पदाधिकाऱ्याच्या या अभिवादन आल्यामुळे मी या सचिव या नात्याने या सर्व पदाधिकाऱ्याचे मी आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया.